ग काय होतंय? हा डोकं दुखतंय, उलटी येते. मम्मा बघ ना हिला केवढा त्रास होतोय ग. हा बघ ग. असं काय एकदम काय झालं? आपण ना डॉक्टरांना बोलूच या. हा बोलवा बोलवा. काय आहे मम्मा मग छवी आहे ना शांभवीकडे बसून राहू दे. म्हणजे आता शांभवीला बरं व्हायला 2-4 दिवस तर लागतीलच ना. आणि आपलं काम थांबायला नको ना. अगं मम्मा मी जाते ना आश्रमात. हा मी सगळं काम नीट करते. बायाजी बायाजी अगं आपण अजिबात वेळ वाया घालवायला नको. हो वहिनी अभिनंदन. ओ वहिनी अभिनंदन. तुला काही बेड लागलाय का ग? तिला एवढं बरं नाहीये तू अभिनंदन कसलं करतेस? बेबी आत्या तुम्ही जरा बघा आपल्या वहिनीकडे बघा. लक्षणं बघा त्यांची. तुम्हाला काय वाटतंय काय होत असेल वहिनींना? अरे काय काय होतंय? अरे तिला बरं नाही वाटत आहे. चक्कर येतेय. हा तिच्या पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, मळमळतंय, उलट्या होतायत. मग हा मग अगं छवी मग काय? मग बायजी अहो आपली वहिनी प्रेग्नंट आहे. काय? हो देवी आई काय काही काय बोलतेस तू? प्रेग्नंट? हो अहो वहिनी अहो असं काय करताय? आणि बायजी काय ग तुला कसं नाही कळलं? तुझ्या कसं लक्षात नाही आलं ग? हो ग कमाल आहे. माझ्या लक्षातच नाही आलं. तसं काही नाहीये बायजी. आणि असं कसं असणारच. हा काय आहे, पहिल्या वेळेला ना बायका जरा घाबरलेले असतात ना, त्यांच्या नाही लक्षात येत. बघ छवी बघ किती हुशार आहे. तिने बरोबर ओळखलं. आणि ना आता मला पण जाणवतोय तुला उलट्या होत आहेत, मळमळतय, चक्कर येते. छान छान छान. तुझा चेहरा बघ किती माणूस झालाय. वेळ लागला रे वहिनी 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 वेळ लागला का तुला? छवी काही काय बोलतेस? अहो काय करताय तुम्ही? असं उठायचं नाही पटकन. या अवस्थेत जपायचं स्वतःला, काळजी घ्यायची स्वतःची. आणि ऐका यापुढे तुम्ही कमी कामं करायची कळलं? असं पटकन खाली वाकायचं नाही, पटकन असं उठायचं नाही, जड वस्तू उचलायच्या नाही कळलं? जितकी जमेल तितकी काळजी घ्यायची. हो की नाही बायजी? अगदी बरोबर बोललीस. खूप काळजी घ्यायची. हा आता ना मजेत राहायचं. खूप छान छान पुस्तकं वाचायची, छान म्युझिक ऐकायचं आणि कशाची काळजी करायची नाही. आनंदी राहा. अगं फक्त पहिले 3 महिने काळजी घ्यावी लागते, नंतर होतं आपोआप सगळं. बरोबर. भाईजी तुला सांगू मला इतका आनंद झालाय ना आता. आपल्या घरात बाळ येणार म्हणजे मी काकू होणार. बेबी आत्या तुम्ही आजी होणार. आजी आजी मी पणजी होणार. हो बाईजी तुझी पतवंड येणार. तू पणजी होणार. वहिनी वहिनी काय मग कसं वाटलं तुला माझं सरप्राईज? आतापर्यंत इतकी सरप्राईज देऊन तू षडयंत्र रचत होतीस. आता म्हटलं आपणच खेळ चालू करून बघूया जरा. आणि मला माहितीये तू दादूला जवळ येऊन दिलं नसशीलच. पण जर का अशात त्याला जर काही बातमी कळली तर काय वाटेल त्याला? तो काय विचार करेल तुझ्याबद्दल? नंतर कळेलच की तू गरोदर नाहीये. पण मग आता मजा घे, एन्जॉय कर. तसंही दादू तुला धारेवर धरेल ती गोष्ट वेगळीच. बेबी आत्या अहो काय तुम्ही असं करताय?
पटकन दादूला फोन करा, त्याला सांगा, त्याला गोड बातमी द्या, त्याला सांगा की तो बाबा होणार आहे, आपल्या घरात बाळ येणार आहे लगेच. नाही बेबी, मी करते फोन साकेतला. चल आपण साकेतला फोन करू आणि चांगल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ. हा, आणि त्याला ही गोड बातमी दिली पाहिजे ना. चल चल चल. लगेच कर फोन बायजी. हा मोरू, काळजी घ्या हा बहिणी. हे काय नाटकणी तमाशा लावलाय ग तू? मी करते नाटक, मी करते तमाशा. अगं नाटक तर तू करतेस, तू तमाशा करतेस. लोकांच्या मनाशी खेळायचं यात तर तुझा हातखंड आहे ग. आता बघ तुझा कसा खेळ होतो ते. तुझं सत्य सगळ्यांसमोर जेव्हा उघड पडेल ना, तेव्हा तुझा तमाशा कसा होतो ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघ. एनिवे, मी जाते खाली साखर खायला. अगं एवढी गोड बातमी दिलीस ना तू, तोंड गोड करायचं ना मला. काय काय? हा हा साकेतला फोन करून सांगते तो बाबा होणार आहे आणि मी पणजी होणार आहे. बाईची, अगं हळू उतर. बाईची, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी प्रेग्नंट नाहीये. साकेतला फोन नका ना करू प्लीज. अगं काय सांगतेस तू? छवी काय सांगत होती मागाशी? काय का छवे? हा बाईची, अगं मी असंच म्हटलं. मला वाटलं तसं म्हणून तू काही बोलशील. किती मोठा गैरसमज झाला असं कळतंय का तुला छवी? माझं पोट बिघडलंय म्हणून दुखतंय आणि म्हणून उलटी झाली मला. भाईजी ठीक आहे आता मी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, आराम कर. हा. अगं शांभवी, आज गैरसमज झाला पण मला ही आनंदाची बातमी ऐकायची आहे. तेव्हा जरा लक्षात ठेवा. हा